अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी घटना सातत्यानं उच्चांक गाठताना दिसत आहेत. वकील दाम्पत्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता नगरमधून आणखीन एक वकिलावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जुन्या न्यायालयाच्या आवारातच सदर ॲडव्होकेट अशोक कोल्हे वकिलावर चाकूनं प्राणघातक हल्ला झालाय. या वकिलाची प्रकृती विचारपूस करण्यासाठी लोकनेते लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांनी प्रत्यक्ष जखमीची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली आणि सदर घटनेचा निषेध व्यक्त केला. नगर शहरात कायदा सुव्यवस्था राहिली नाही का असा प्रश्न निर्माण झालाय. अहमदनगर शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांचा धाक राहिला नाहीये. या संदर्भात निलेश लंके यांनी अधिक माहिती दिली. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी महापौर अभिषेक कळमकर, शहर प्रमुख संभाजी कदम, ॲडव्होकेट लगड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड आदी उपस्थित होते. जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांचा अन्याय अत्याचार होतो त्यांना न्याय देण्याचं काम करतो तो म्हणजे वकील, आणि त्या वकिलावरच काल नगर शहरामध्ये हल्ला झालेला आहे. एक 3-4 महिन्यापूर्वी आढाव परिवारावर दाम्पत्यावर सुद्धा त्या ठिकाणी निर्घृण हत्या झाली. म्हणजे नगर शहरामध्ये माझी त्या पोलीस प्रशासनाला विनंती की आपण या गुंडगिरी दहशतीच्या विरोधात आपण ठोस पाऊल उचललं पाहिजे. राजकारणामध्ये लक्ष न घालता बऱ्यापैकी आज पोलीस प्रशासन राजकीय नेते मंडळी म्हणण्यापेक्षा आमच्यासारख्यावर लक्ष ठेवून आमच्या कार्यकर्त्यांना काही प्रमाणात त्रास दिला जातो. त्यापेक्षा या गुंडगिरी दहशत करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी वेळेस त्यांनी पायबंद घातला पाहिजे.